मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. नव्या शिलेदाराच्या डरकाळीनं सह्याद्रीचं जंगलच दणाणले. व्याघ्र प्रकल्पात आता 7 वाघांचा दरारा. सह्याद्री टायगर प्रकल्पात आणखी एका नव्या शानदार नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून त्याला STR-T9 शिलेदार असे सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहे. स्थानिक गाईड मंडळानं त्याला शिलेदार हे गोंडस नावही दिले आहे. या नव्या वाघाच्या आगमनामुळं प्रकल्पातील वाघांची संख्या आता जवळजवळ 7 वर पोचली आहे. गेल्या 2 महिन्यापासून हा वाघ चांदोली नॅशनल पार्क परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वारंवार दिसून आला. स्पष्ट फोटो व व्हिडिओ मिळाल्यानंतर वनविभागानं त्याची अधिकृत नोंदही केली. सध्या T5 तारा या वाघिणीच्या अधिवासात T1 सेनापती, T2 सुभेदार आणि नव्याने आलेल्या T9 शिलेदार असे 3 नर वाघ फिरताना आढळत आहेत. त्यामुळे या परिसरातील हालचालींना आता वेग आला आहे. याबाबत बोलताना क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले की तारा भविष्यात कोणत्याही नराची निवड करते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते एखाद्या सक्षम वाघिणीच्या क्षेत्रात एकापेक्षा अधिक नर वाघांची उपस्थिती ही त्या भागातील परिसंस्थेची ताकद दर्शवते. प्रजननाची शक्यताही वाढते आणि वाघसंख्येचे स्थैर्य टिकून राहण्याची मदत होते. खरं तर सध्या व्याघ्र प्रकल्पात 11 सेनापती, T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी आणि T9 शिलेदार असे वाघ नोंदवले गेले असून त्यांच्या हालचालीवर वनविभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दरम्यान सेनापती आणि चंदा यांचं एकत्रित वावरही कॅमेराबद्ध झाल्याचं दिसून आलं आहे. हा नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेचा भाग मानला जात असून त्यामुळे भविष्यातील सह्याद्रीतील वाघांच्या संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ताडोबा इथून आणलेल्या तारा या धाडसी वाघिणीने बारणा धरणातील पाण्यातून सुमारे 1.5 किलोमीटर अंतर अवघ्या 45 मिनिटात पोहत पार करून सर्वांना थक्क करून सोडले आहे. आता तारा कोणत्या नरासोबत जोडी जमवते याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. वाढती वाघसंख्या ही वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि वन्यजीव प्रेमी यांच्या संयुक्त संवर्धन प्रयत्नांची फलित मानलं गेलं आहे. नव्या शिलेदाराच्या या आगमनामुळं सह्याद्रीच्या जंगलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर खोऱ्यात वाघांची डरकाळी म्हणजे वाघोबा आहेत आणि जंगल आनंदात राहत आहे. त्यामुळे या जंगलाकडं आता पर्यटकच नव्हे तर वन्यजीव त्याचबरोबर अभ्यासक आणि तज्ज्ञांचे लक्ष लागलेले आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, सातारा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला